वीरशैव धर्माचे आद्य संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक, समतेचे जनक, क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि वीरशैवांचे भाष्यकार राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो। या विचारपीठावर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे आज्ञान पालन करते भक्तिस्थळाचे प्रमुख आदरणीय गुरुवर्य आचार्य गुरुराज महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। व्यासपीठावर उपस्थित शिवभक्तपरायण गिरके महाराज, गायक आमचे रवी किडिले आणि त्यांचा संच, गावातील आणि पंचक्रोशीतून आलेले सर्वच प्रमुख मान्यवर, एक परंपरा म्हणून गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी हा सत्संग चालवत असणारे सर्वच आपण वाळकेवाडी गावातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, या आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण कार्यकर्ते, शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा वाळकेवाडीकरांचं माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला वाणी होऊ नका, टाळ्यासाठी कंजूसी करू नका, एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा। बघा, आपल्याकडे आरंभ सुरांची संख्या भरपूर आहे। कुठलीही गोष्ट चालू करणं सोपं आहे, पण त्याला सातत्यपूर्ण चालवणं हे तितकंच सोपं नाही। परंतु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या माध्यमातून, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपस्थितीमध्ये वाळकेवाडीमध्ये हा सत्संग सोहळा आजपासून 11 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलाय चंदू अप्पा, आणि सतत 11 वर्ष तिथी तीच, कुठलाही बदल नाही। कालच वसंत पंचमी झाली, संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा जन्मोत्सव साजरा झाला आणि गेली 11 वर्ष सातत्यानं संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हा सत्संग सोहळा एक संस्काराची, विचाराची, धार्मिक भूक भागवणारी एक मोठा महायज्ञ गेल्या 11 वर्षापासून तुम्ही वाळकेवाडी या ठिकाणी चालवत आहात। आणि त्यामध्ये तुमच्या सत्संग सोहळ्यामध्ये मला अनेक वेळेला येण्याचं भाग्य लाभलंय। आजही सुवर्णयोग असा आहे, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज देहरूपी आपल्यातून गेलेत, पण विचार रूपानं, भाव रूपानं, तत्व रूपानं ते आजही आपल्यामध्ये आहेत। आणि म्हणून वाळकेवाडीकर तर हुशार आहेतच, त्यात आज भर पडली बापूंची। माझा वाढदिवस काल झाला बापू, तुमच्या शुभेच्छा फोनवर काल मिळाल्या, आशीर्वाद मिळाला,
आताच आमच्या सूत्रसंचालनकर्त्यांनी आनंदरावनी सांगितलं मी वाढदिवस यावर्षी साजरा केला नाही, कारणही तसंच आहे। आणि वाढदिवस कुठेही साजरा केला नाही, पण वाळकेवाडीकर त्याच्या पुढे आहेत। इथं मात्र वाढदिवसाचा उल्लेख करून आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशीर्वादानं 2 गुरुवर्यांच्या हस्ते या ठिकाणी मला वाढदिवसाचं नाव घेऊन आशीर्वाद मिळाला आहे। आणि मला असं वाटतं ही आशीर्वादाची शिदोरी चळवळीत काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी असणार आहे। विशेष म्हणजे वाळकेवाडीकरांनी शाल आणि हार आणला होता, पण वेदांताचार्य गुरुवर्य दिगंबर शिवाचार्य महाराजांनी त्यांना तुम्ही जे सवळ घातलं ते सवळ दोघांनी माझ्या गळ्यात घातलं। मला माहिती आहे बापू की ज्या अर्थी तुम्ही तुमच्या दोघांच्या हाताने सवळ माझ्या खांद्यावर किंवा अंगावर टाकलं तर हे धर्माचं ओझं घेऊन जाण्याची ऊर्जा आणि आशीर्वाद तुमच्या माध्यमातून मला मिळालेला आहे। आणि अशा प्रकारचा वीरशैव धर्माचा महायज्ञ वाळकेवाडीमध्ये गेली 11 वर्षे होताना आपण आज सुद्धा एक आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी आपण निर्माण केलं। यापूर्वीच संगन बसव शिवाचार्य महाराज येऊन गेलेत, आता या ठिकाणी बापू आहेत आणि आमचे आचार्य गुरुराज महाराज आहेत। आपण सत्संग सोहळ्यामध्ये त्यांचं आशीर्वचन ऐकणं आवश्यक आहे। मी तुमचा दररोज तुम्हाला मी भेटतो आणि मी काही तुमच्यापेक्षा फार वेगळा नाही, पण हे काम करताना आता कुठं मी हळूहळू व्यासपीठावर बोलायला सुरुवात केली। उद्याच्या 5 तारखेला 2 महिने होतात मृत्यूला, आणि म्हणून शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिवस सुद्धा कालच्या 28 जानेवारीला महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीमध्ये बसव कल्याण या ठिकाणी संपन्न झालाय। त्यामुळं सार्वजनिक जीवनामध्ये मग धार्मिक सोहळा असेल, शिवा संघटनेचा कार्यक्रम असेल का राजकीय व्यासपीठ असेल, आता बाहेर निघण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिली, ऊर्जा दिलेलीच आहे आणि उल्लेख करायला हरकत नाही। याच्या पूर्वीच मी पहिल्यांदा माझी पत्नी शिवाक्य झाल्यानंतर पहिला माईक घेतला मी खुरगाव मध्ये, आणि तिथे सुद्धा आमचे बापू होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच पहिला माईक घेतला। त्यानंतर वर्धापन दिन झाला आणि आज बोलतो आहे। त्यामुळे विचाराची शिदोरी आणि धर्माचं ज्ञान ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात। आणि वीरशैव धर्म हा तर एवढा वस्तुनिष्ठ आहे की आपल्याला जन्माचाही आनंद आहे, मृत्यूचाही आनंद आहे, कारण कोणी इथं काही कायमचं राहायला आलेलं नाही। आणि आमच्या संतांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, मरणा भेणे भीती जीव आम्हा मरणाचा उत्सव। आणि प्रत्येक बाब आपण वास्तवरूपी उत्सव म्हणून स्वीकारलं पाहिजे। आणि मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं दुःख प्रत्येकाला असलं तरी तोही उत्सव मानला पाहिजे, कारण ते तुमच्या माझ्या हातात नसतंय। म्हणून प्रत्येक गोष्ट जो काही समोर येणारा प्रसंग असेल त्याला उत्सव समजून आपण सामोरं गेलं पाहिजे। आणि म्हणून आता आपण या सत्संग सोहळ्याच्या निमित्तानं विचाराची आणि धर्मज्ञानाची शिदोरी घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेला आहात। आणि मीही आता इथून पुढं सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजसेवेसाठी मी तत्परतेनं आजच्या या आशीर्वादाची ऊर्जा घेऊन पुढे निघणार आहे, एवढं अभिवचन या ठिकाणी देतो। आणि पुन्हा एकदा वाळकेवाडीकरांचं जाहीर अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा।